पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02180 24 22 45। राज्यात पुन्हा कुणबी आरक्षणाचा मुद्दा तापण्याची चिन्हे दिसत आहेत। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या इशाऱ्यानंतर सरकारच्या हालचाली वाढल्या आहेत। मंत्रिमंडळ बैठकीनंतर ओबीसी उपसमितीची बैठक होण्याची शक्यता आहे। या बैठकीत बोगस कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्याबाबत महत्त्वाची चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार पुढील भूमिका काय घेणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे। राज्यात मराठा आणि कुणबी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा कमालीचा तापण्याची चिन्हे दिसत आहेत। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 2 दिवसापूर्वी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर आता राज्य सरकारच्या हालचाली वेगाने वाढल्या आहेत। आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर ओबीसी उपसमितीची तातडीने बैठक होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे। मनोज जरांगे पाटील यांनी प्रशासकीय पातळीवर आणि नोंदीमध्ये होत असलेल्या विलंबाबाबत तसेच बोगस प्रमाणपत्राबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे। याच पार्श्वभूमीवर होणाऱ्या ओबीसी उपसमितीच्या बैठकीत राज्यात वाटप करण्यात आलेली बोगस कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्याबाबत अतिशय महत्त्वाची चर्चा होणार आहे। मराठा समाजाला जे कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले आहेत त्यामध्ये झालेली खाडाखोड किंवा चुकीच्या व बोगस नोंदीच्या आधारे मिळालेली प्रमाणपत्रे ग्राह्य धरली जाऊ नयेत अशी मागणी ओबीसी आंदोलकांकडून सातत्याने केली जात होती। त्यामुळे या उपसमितीच्या बैठकीत बोगस प्रमाणपत्रे रोखण्यासाठी तसेच ती रद्द करण्यासाठी सरकार काय ठोस पाऊल उचलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये केवळ बोगस प्रमाणपत्रावर चर्चा होणार नाही तर ओबीसी समाजासाठी असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी कशी करता येईल या संदर्भातही सविस्तर आढावा घेतला जाणार आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या इशाऱ्यानंतर सरकार बॅकफूटवर आले असून आता या आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार काय अंतिम भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।